की कटिंग करणं हा विषय सोपा नाही सर, आणि ते तुम्ही त्या मुलींकडनं करून घेताय. मला वाटतंय त्यांना त्यांच्या घरात सुद्धा स्वयंस्फूर्तीची धडे मिळाली नसते, ते तुम्ही ह्या सुआधार केंद्राच्या माध्यमातून देताय. मी पार्लर बघितलं तुमचं, ह्या मुली त्या सुंदर सुंदर फाईल त्या ठिकाणी तयार करतात ते बघितलं. गणपती त्या ठिकाणी त्याची रंगरोगटी करणं असेल, त्याला कलर देणं असेल ते बघितलं. राख्या तयार केलेल्या तुमच्या मी सगळ्या बघितल्या. आणि मला वाटतं सर अशा पद्धतीनं निश्चितपणे ह्यांनी ज्या वेळेस इथं आल्या आणि इथं आल्याच्या नंतर काही काळ इथं घालवल्याच्या नंतर त्यांच्यात झालेली इम्प्रुव्हमेंट मला वाटतं ह्याची सुद्धा एखादी नोंद जर तुम्ही ठेवली तर मला वाटतं ती कदाचित कायदा असाच तयार होत नाही कुठला. कायदा शेवटी आपण प्रयोग केल्याच्या नंतर त्या प्रयोगाच्या अंती आपल्याला काय यश त्या ठिकाणी मिळालं आणि मग कुठला कायदा त्या ठिकाणी योग्य आहे, कुठला कायदा अयोग्य आहे, त्याच्यात कुठली तरतूद असणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्याचा अभ्यास करणारं आपलं हे सुआधार केंद्र आहे. त्यामुळं त्यांना सोयीस्कर बनवणं, मला सांगा किती जिकरीचं काम आहे. कटिंग करणं, वस्त्रासारखी तीक्ष्ण वस्तू त्यांच्या हातात देणं आणि त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं, मला वाटतं हे काम तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं. तुम्ही पुन्हा त्यांना तुमचा ड्रेस कोड आहे, त्यांना साड्या घालून त्या मुलींची काळजी घ्यायला लावली. मला वाटतंय स्वयंस्फूर्तीच्या बाबतीत उचललेलं एक पाऊल आहे. आणि मला वाटतंय ह्या जर मुली त्या ठिकाणी यशस्वी ठरल्या तर कदाचित मला वाटतंय कायदा म्हणून तिची अंमलबजावणी मला वाटतं प्रत्येक सुआधार केंद्रात त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि शेवटी मी पण लॉ मेकर आहे. देशाचे सर्वोच्च सभागृह जे आहे संसद, तिथं आम्ही सुद्धा कायदे बनवायचं काम करतो, जे की सामान्य माणसासाठी त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे ह्या भूमिकेतनं आपण कायद्याची निर्मिती त्या ठिकाणी करत असतो. आणि निश्चितपणे जिथं जिथं म्हणून तुम्हाला गरज वाटेल तर तुमचं मला वाटतं प्रायव्हेट मेंबर बिल आणावं, की तुमच्यात काय दुरुस्ती करणं गरजेचं असेल कायद्यात, तर त्यासाठी सुद्धा मी निश्चितपणे केंद्र सरकारकडं त्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे पाठपुरावा करेन.